नमस्कार मित्रांनो, मी उमेश यादव जयू. उमेशचा संवाद विना झंझट विना वाद यामध्ये आज आपण भेटणार आहोत अशा व्यक्तीला जी स्वतः अंध आहे. ती अंध असून देखील स्वतःची कामं स्वतःच करते. तसेच घरातील लहान मोठी कामं देखील स्वतः करते. तसेच कुठे प्रवास करायचा असेल तरी देखील ते स्वतः प्रवास करतात. ते अंध असल्यामुळे त्यांना अडचणी येतात, पण तरीही देखील ते त्या अडचणीवर मात करून आपला प्रवास पुढे चालू ठेवतात. अशी व्यक्ती आज आपल्या सोबत आहे आणि आज आपण त्यांच्याशी थोडक्यात संवाद साधू आणि त्यांच्याकडून माहिती घेऊ. नमस्कार साहेब, आपलं नाव सांगा. मी शशिकांत पांडुरंग दबडे, सिंधुदुर्ग जिल्हा देवगड तालुक्यामध्ये मावळंगी छोटंसं असे गाव आहे. तिथे मी राहतो. शशी साहेब, तुम्हाला हे अंधत्व कधीपासून आलं? मी पाचवीमध्ये असताना थोडा प्रॉब्लेम आला. त्याच्यानंतर मी थोडी नंतर माझी कमवत गेली. तरी मी हायस्कूलमध्ये पण 9वीपर्यंत शिकलो. शशी साहेब, तुमचं अंधत्व किती टक्के आहे हो? 100%. 100%. आता 100% अंधत्व असून देखील तुम्ही रोजची जी कामं करता स्वतःची, परत घरात पण काही ना काही लहान मोठी कामं करता घरातली वगैरे, त्या निमित्ताने तुम्ही घरातल्यांना मदत करता. नुसते अंध असल्यामुळे तुम्ही बसूनच राहत नाही. हां, काय ना काही जेवढं जमते तेवढं काम मदत करताय तुम्ही घरी. तर कसं काय जमते तुम्हाला हे? मी मुंबईला जाऊन आमच्या नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या शाळेमध्ये जाऊन पुनर्वसन विभागामध्ये मी 3 महिने ट्रेनिंग घेतली. तिथे मला मोबिलिटी शिकवली. इतर काय असे भरपूर खेळ शिकवले. त्यामुळे आम्ही मोबिलिटीमुळे आम्हाला कसं चालायचं, कसं लोकांशी संवाद साधायचा, असं आम्ही शिकलो तिथे. म्हणजे प्रवास वगैरे कसं करायचं किंवा रोजची कामं कशी करायची, चालायचं कसं, फिरायचं वगैरे कसं काय, हे सर्व तुम्ही शिकलात तिथे. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडमध्ये आम्हाला मोबिलिटी शिकवली, पुन्हा ब्रेल शिकवले, पुन्हा कसं खेळायचं, मग बॅट बॉल खेळायला शिकवले. असे खूप खेळ शिकवले. आणि मेन म्हणजे आम्हाला मोबिलिटी शिकवल्यामुळे आम्हाला कसं रस्त्याने कसं चालायचं, रस्ता क्रॉस कसा करायचा, लोकांची हेल्प कशी घ्यायची, हे आम्हाला मोबिलिटीमुळे शिकवले गेलं. किंवा ट्रेनमध्ये प्रवास कसा करावा, लोकांशी संवाद कसा जावा, असं आम्हाला तिथे शिकवलं गेलं. त्याचा तुम्हाला आज फायदा होतोय? हो, फायदा होतोय. शशी साहेब, तुम्ही रोज स्वतःची कोणकोणती कामं करता? सकाळी उठून मी ब्रश करून शौचालयाकडे जाऊन नंतर मी फेरफटका मारायला जाते. त्यामुळे आरोग्य चांगलं राहतं, स्वच्छ हवा मिळते, त्यामुळे आयुष्य वाढण्याची शक्यता असते. म्हणजे असं डॉक्टर पण सांगतात सगळं दररोज सकाळी उठून फेरफटका मारल्यामुळे आरोग्य चांगलं राहते आणि आपल्या आयुष्य चांगलं वाटते, असं मला डॉक्टर सांगतो आम्हाला. त्यामुळे तुम्ही तसं ते फेरफटका मारता? हो. संध्याकाळचे पण फेरफटका मारता? संध्याकाळी पण आमचे एक वांगडचे काका आहे, त्यांना घेऊन मी फेरफटका मारायला जातो. कोण ते काकांचं नाव सांगा? अनमने अंकुश अनबवणे काका, लिटरमॅन आहे. त्यांना घेऊन मी फेरफटका मारायला जातो. कमी 2 किलोमीटर जातो आम्ही फेरफटका मारायला. म्हणजे सकाळ संध्याकाळ तुम्ही फेरफटका मारता? शशी साहेब, इतर तुम्ही काय काम करता? सकाळी उठून मी अंगणामध्ये झाडू मारतो, पुन्हा अशी छोटी मोठी कामं करतो, पुन्हा बागेमध्ये असं जाऊन देखरेख करून येतो जरा. अजून काय काम करता? मी संध्याकाळी मी आमची छोटी घरघंटी आहे, त्या घरघंटीवर मी लोकांची दळण देतो. त्याच्यावर माझं उदरनिर्वाह चालतो. आणि उदरनिर्वाह म्हणजे माझी स्वतःची माड असल्यामुळे मी नारळ सोलतो. मी असं नारळ सोलायचं काम करतो. शशी साहेब, अंध दिव्यांग असल्यामुळे तुम्हाला सरकारच्या काही योजना वगैरे मिळाल्या आहेत का? हो, सगळ्यांनी मिळाल्या, तर मला मिळाल्या. मग काय मिळाल्या? मला सरकारकडून घरघंटी मिळाली, त्याच्यावर मी लोकांची दळणं दळून मला 4 पैसे मिळतात, त्याच्यावर मी माझे उदरनिर्वाह चालवतो. साहेब, अजून तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेताय? मला सरकारकडून संजय गांधी योजनेतून मला पैसे मिळतात. आमचे स्वतःचे नारळ असल्यामुळे मी मशनीवर नारळ सोलण्याचं काम करतो. शशी साहेब, तुम्ही आम्हाला एक नारळ सोलताना दाखवाल का नमुना? नारळ सोलता ते? हो, दाखवतो. 1 मिनिट. मशीन कुठे आहे? ही मशीन आहे माझी. 1 मिनिट. कुठली मशीन आहे? ही मशीन आहे माझी. ही नारळ सोलायची मशीन आहे? हो, नारळ सोलायची मशीन आहे. त्याचं हँडल वगैरे कुठे हो? हे काय
असं असं उचलतो. हा. एक मिनिट दाखवतो तुम्हाला. आहे का आहेत नारळ आहेत? हो नारळ आहेत ना. हे तुमचे स्वतः घरचे नारळ आहेत? हो स्वतः घरचे नारळ आहेत. हा. कशा बघा दाखव जरा सोलून. वर धूळ असल्यामुळे थोडं अंगाला लागते ना, म्हणून असं हे करावं लागतं. बरं हे आता शेषसाहेब, हे तुम्ही आता सालं काढता ना वरची, सोडणं म्हणतात काय नारळावरची, ते ताकद लावून, हा बघा इथे पडलेला आहे. कुठं आहे? हा बघा बघा. हा हा, तो ताकद लावून काढावी लागतात ना? हो थोडी ताकद लावावी लागते, काही एवढी गरज लागत नाही. हा. अशा प्रकारे मी नारळ सोलतो. किंवा आम्ही असे बाजारामध्ये जाऊन विकू पण शकतो आम्ही असे नारळ तुम्ही हो. सोडून. हा. किंवा लोकांनी आम्हाला बोलवलं बागेमध्ये, तर हा, नारळ सोडला वगैरे तुम्हाला कोणी बोलवलं तर आम्ही तुम्ही तुमची जाऊ मशीन घेऊन शकतो. जाऊन नारळ आम्ही सोडून आमची देऊ मशीन शकता. घेऊन त्याच्यावर पण आम्ही उदरनिर्वाह करू शकतो. हा, लोकांनी जर तुम्हाला पैसे दिले हो, काय हो. असेल ते बरोबर. काय चार तुमचा दिला तर तुम्ही लोकांचे नारळ सोडून देऊ शकता. हो हो आता दाखवा बघू नारळ कशाबरोबर सोडलाय तो. हा हा, ओके नारळ झाला सर्व. ओके ओके. आता मग धरा, सरळ धरा उभा हातात. बघा मित्रांनो, 2-3 मिनिटातच शशी साहेबांनी नारळ सोडून दाखवलेला आहे मशनीवरती. बघा इथे त्यांचं नारळ सोडण्याचं काम चालू आहे बराच वेळ. काय हे बघा इथे सोडलेले नारळ आहेत आणि अजून पिशवीत आहेत काय नारळ, हो, हो. ते पूर्ण सोडून पूर्ण करणारच आहेत आता काही हो. वेळातच काम. हो. मित्रांनो, उमेदचा संवाद विना झंझट विना वाद यामध्ये आज आपण शशिकांत पांडुरंग दबडे या अंध व्यक्तीशी आपण संवाद साधला, त्यांच्याकडून माहिती घेतली. ते अंध असून देखील स्वतःची कामं स्वतःच करतात, तसेच घरामध्ये देखील घरच्यांना मदत करतात. घरातील छोटी छोटी कामं ते स्वतः करतात. तसंच ते चक्कीही चालवतात, घरघंटी. तसेच ते नारळ देखील मशनीवरती सोलतात. हे आपण सर्व पाहिलं. माझा व्हिडिओ आपणास नक्कीच आवडेल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो.